नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. मी अक्षय रासम घेऊन तुमच्या टेक्निकल. तर मित्रांनो, आमच्या 2 आत्या आले आणि आजी आज खुश आहे कारण तिच्या लेकी आल्यामुळे. बरोबर ना आजी? मुली आल्यात माझ्या. एक वाया देवगड, एक वाया खेड. काल त्यांना मालवणी महोत्सव मध्ये गेलेले दोघी. काय केलं तुम्ही तिकडे जाऊन? आम्ही गोवंडास केलो आणि गोवंडास केला. त्याचं आम्हाला मोठं पहिलं बक्षीस मिळालं. आणि हे आम्हाला काय ते गेम्स होते, तर आम्हाला ते गेम्स आवडले. आम्ही पण त्याच्यात एन्जॉय केला आणि मला पैठणी लागली. मग पैठणी कोणाला भेटली नाही? पैठणी मला नाही मिळाली. इथं दुःख आहे ना? हा, दुःख आहे कारण मी जिंकली होती, पण माझ्या जोडीला अशा म्हणजे वय झालेल्या अशा बायका होत्या, त्यांच्यामध्ये एनर्जी नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही मिनिटामध्ये 2-2 मिनिटासाठी आम्ही हारलो. मग ह्या लोकांना ते मिळाले. आम्हाला सीताराम राणे यांच्या हस्ते पैठणी मिळाली, कला मंदिरची. छान पैठणी आहे आणि मला खूप आनंद. पैसे म्हणजे पाकिटमध्ये आहे ते अजून. आम्हाला गोवन डान्सला मोठं पण नाही केलं. बरं बरं. आजी काय, आजीला काय आला? सर्टिफिकेट आता हळदी कुंकू करताव ना. हळदी कुंकू? हा, या आज आमच्या सोनालीचं हळदी कुंकू आहे, तर आम्ही आता लाडू बनवणार आहेत. ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करणार. ओके, तर मग आता जाऊया आपण. जाऊया. लेट्स गो. काय करतेस? मग हळदी कुंकू आहे ना तुझं आता येणारा? त्यासाठी आपण काय करतोय? आत्या आल्यात मला मदतीसाठी. ओके, पण काय करणार आहेस? तिळाचे लाडू. गोड गोड? हो. बरं बरं. तर ही आहे माझी मोठी आत्या. नमस्ते. तर ही आहे माझी सगळ्यात लहान आत्या. काय म्हणतेस? मस्त. कसं वाटतंय माहेर येऊन? अरे आनंद. माहेरचा आनंद वेगळाच असतो. आणि तुझ्यासारखा भाचा आम्हाला लाभलाय, तर मग काय अति आनंद. आजी पण खुश आहे. आजी पण खुश आहे. आजीच्या मुली आल्यात ना आजी. तर सोनालीचा पहिलाच हळदी कुंकू आहे. आम्हाला सोनालीच्या हळदी कुंकूसाठी लाडू बनवायचे तिळाचे. तर हळदी कुंकूसाठी लाडू बनवतेस ना, त्यासाठी काय घेतलं साहित्य? हे बघ, हे अर्धा किलो तीळ आहेत. हा, अर्धा किलो घेतलेस? अर्धा किलोला अर्धा. पॉलिशचे नाही आहेत. हा, पॉलिशचे नाहीत का? बिना पॉलिशचे. बिना पॉलिशचे जरा पौष्टिक आणि टेस्टी होतात. पॉलिशने कसं त्यांचं वरचं हे जातं ना, चव कमी होते. पॉलिशचे म्हणजे दिसायला चांगले आणि हे म्हणजे खायला चांगले. बरं. आणि हा अर्धा किलो गुळ, अर्धा किलो तीळ घेतल्यानंतर अर्धा किलो गुळ घ्यायचा पाक करायला. बरं. आणि थोडे एक अर्धी वाटी चण्याची डाळ. बरं. म्हणजे त्याने 50 ग्रॅम दर असेल. ओके. आणि हे 200 ग्रॅम आहेत. शेंगदाणे. बरं. आणि हे तूप. बरं. ते आता शेंगदाणे पावडर करून घेणार. हे भाजणार, वेलची पण ऍड करणार यात आणि हे सगळं भाजून पावडर करणार. बरं, ठीक आहे. ओके. तर आम्ही हिला आत्या नाही बोलत, लाडाने दीदी बोलतो सगळे. तर दीदीने घेतले शेंगदाणे. हे बघ शेंगदाणे. कढई. कढई चांगली तापली आहे आणि ते शेंगदाणे भाजून घेते. बरं. शेंगदाणे किती वेळ भाजायचे? हे 15 मिनिटं. जरा पाण्याचा हक्का. बरं. लाल होईपर्यंत ना? पाण्याचा हक्का मारला ना शेंगदाण्यांवर की शेंगदाणे छान भाजतात आणि चव पण छान येते. मी आता शेंगदाणे भाजणार आहे. तुम्हाला एक टिप सांगते. शेंगदाणे भाजायसाठी थोडस हक्क्याचं पाणी मारायचं, म्हणजे शेंगदाणे चांगले डीप चांगले भाजले जातात खमंग. ओके. ओके. जर माहिती नसेल कोणाला तर चांगली हेल्प होईल. हो. हे पण मी नवीन बघितलं. चांगले भाजतात, मग ते ओलसर असतात ना, त्याच्यामुळे चांगले भाजले जातात आणि सालही पटकन निघतात. बरं. मी ही आता वेलची सोलते इकडे. त्याची पावडर बनवून ह्याच्यात मिक्स करायची सगळं भाजून. बरं. आणि मग पटकन मग ते गुळाच्या पाकामध्ये असं मिसळ करून मिश्रण लाडू बनवले. बरं. हे आपण दाखवतोय आता. तर ह्या साईडला आली आजी. काय बोलते आजी? लहान लहान मुली होत्या ना, आम्हाला सगळं जेवणा खावण्याचं सगळं आळस. त्या तिघींका सगळं जेवण करायला शिकवलं. ते आता करतात बरोबर. आता माका काय करायची गरज लागत नाही, करतात सगळं. आजी तिघांमध्ये कोण चांगलं जेवण बनवतं?
चांगल्या जेवण तिघांमध्ये. तिघांमध्ये 3 मुलींमध्ये. हा 3 मुलींमध्ये. 3 मुलगी बनवतात जास्त. बघू इकडे चेहरा कर. बघितला दीदी? मी लहान होते, मी काही जास्त नाही काम केलं. माझ्या 2 आणि तिघांमध्ये लाडकी कोण? लाडकी नाही, लाडकी ही लाडकी आहे सगळं. हे लाडकी बघितला. बघ आत्या, सेकंड नंबर आत्या जर बघत असेल तर बघितला ना. बर ही नाही आहे पण ही जास्त का मारून बिरून आई काय सगळे एका जेवण शिकवलं. ही जेवणात भारी आहे. बर मोठी मोठी जेवण करतात तेवढी मोठी. तिला नाही घातली पण ती करते छान करते. आता छान करतात. बर आता तिघी जाणी जेवणा करत नाहीत. बर किती पाहुणे आण तो किती माणसं आण. पण आजीने सारवलं भारी. हा खरा बोलायचा ना. हो खरंच आहे. खोटा बोलायचा नाही. बरोबर. हो जेवण करणं म्हण, कुठे काय असं नटणं थटणं म्हण, नाही केलं खूप हाऊस आहे. नाही खेळायला गेलं ना का वाढवणीचं मुकुट घेऊन मागे पण आजी हे लाडू झाल्यानंतर तुला यांचा डान्स बघायला आवडेल का? आवडेल आवडेल आवडेल. करायचा जमान्यामध्ये काही नाही. बर ठीक आहे. आता आपले शेंगदाणे झाले भाजून आणि आता हे सुंठ वेलची आणि जेही हे सगळं भाजून घेणार मी आता कढईमध्ये आणि याची पावडर करायची. बर मला एक ताट दे गं. आता रेग्युलर गुळ का न वापरत? रेग्युलर गुळ कसा फसफशीत असतो. बरं. म्हणजे तो आपण त्याच्यात काय वस्तू टाकली ना तर ती एकत्र येत नाही. बरं. आणि हा गुळ कसा चिकट असतो. हा हा गुळाचा पाक असा चिकट चिकट असा तारेसारखा होतो. बरं. आणि वस्तू त्याच्यापासून कडक बनते. हा म्हणून हा गुळ घ्यायचा. आणि वस्तू अशी गोड पदार्थ करताना पटकन होते. त्या गुळात नाही होत. ओके. आणि या साईडला आपली आजी शेंगदाणे सोलते. ते आता शेंगदाणे भाजले ना. भाजायचे पहिले. भाजून झाले काय असे अशी साली काढायचे त्यांचे दगड घेऊन. आणि नंतर मग बारीक पाहिजे ना तर बारीक दगड होय नाही तर मिक्सर लावले तरी चालतात. हा शेंगदाण्याचे लाडू करायचे. आता आपण तीळ भाजूया आणि डाळ भाजत ठेवूया. डाळ भाजायला घेते. डाळ भाजते मी थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे कसं पीठ डाळ असेल तर ते मस्त होतात. इथे मी ही कढई ठेवले तीळ भाजून. मंद गॅसवर 2 वेळा भाजायचे. चांगले खमंग भाजून घ्यायला. आजी झाले सोलून ना दोन ते बारीक करू कोय सोलू कोय आचरू कोय हे आता भाजले ना असे करू कोय बारीक करू कोय आणि मग त्याचा अजून कुंकू करायचा. वेलची जायफळ आहे हे आता आपण मिक्सरला वाटूया. हे वाटताना पण घ्यायचे. आम्ही सालं नाही टाकत. साला सकट भाजायची. ती माझ्याकडनं चुकून सोलली गेली. अख्खीच भाजायची म्हणजे सोलायची नव्हती. सोलली गेली. पण ती अख्खी भाजली का अशी फुलते अशी एवढी एवढी जाडी जाडी होते. आणि तिचा स्वाद छान येतो. मग ही वाटताना थोडी त्याच्यात साखर घालायची. साखर का? साखर का? साखरमुळे पटकन चटकन पावडर होतं. वाटलं जात नाही ना. साखर थोडी ऍड करायची. बरं. आजीला मदत करायला आमची परी पण आली. नाक माझी. आणि आजी शिकवते कसं साफ करायचं ते. काय चालते तिची केस वाली. काय करते बरी तू? काय चालते आजी शिकवते ना तुला. हे बघ आता करायचं. आता हे बघ आता 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 कसं आजी? आता आता करायचं. आता आता साली काढायचे त्याचे भाजलेले. तर एका राऊंड मध्ये येणे भाजून घेतले. हे बघा असे छान फुलले पाहिजे. तडतड तडतड आवाज येतो त्यांचा भाजताना. ओके. आता हे दुसरे भाजायला घेतले. जास्त लागतं ना. अर्धा किलो आहेत ना. मग गेल्या वर्षी जीप लाईन केलेलीस देवगडला. या वर्षी आहे का परत जीप लाईन? हा यावर्षी पण वाटतंय जाऊन करावं. खूप आनंद वाटला बघून. असं मी स्वतः व्हिडिओ बनवला. मोबाईल घेऊन जाऊया परत तिथे देवगडला. जाऊया ना आपण. तू काय नेत नाही काय नाही ग फक्त नुसती बोलते. तुझा आणि माझा वेळ जमला पाहिजे ना यायला. हो. आता थोडक्यासाठी मला ते चुकलं तुझ्या बरोबरच.
मालवणचं, नाहीतर ते पण एन्जॉय करता आलं असतं ना मला. बरं, मग जाणार आहेस यावेळी गावी? हो कधी जाणार आहे सप्त्याला. सप्ताह कधी 12 तारखेला आहे ना? 12 तारखेला बघूया योग भेटतो का सप्ताह हो जायचं. जाऊया आपण. बरं, तर आजी जसं दाखवते तसं ही परी पण करते, पण परीच्या चुकलीत ना शेंगदाणे पडले. आवाज नाही येतोय तो आवाज. काय ते जुनी पिढी नवी पिढी, ही जुनी पिढी आणि ही नवीन पिढी. जुनीच्या पिढ्यावर शिकते. सॉरी पणजी शिकवता. शिकवते. असं करायचं. हे बारीक बारीक करायचे, बारीक केलेले चांगले. ही वाटलेली वेलची मी आहेत ती बघ सगळे भेसळ मिक्स करून घेतली अशी, म्हणजे ते सगळ्याला लागतं ना चांगला स्वाद. ओके, गंध येतो. आणि ही चणा डाळ ओके हा. आता हे एकत्र करून आपल्याला ते पाकामध्ये टाकायचंय. बरं, मी इथेच टाकते. आता मिक्स करून सगळं घ्यायचं. आपण मगाची भाजून घेतलेले शेंगदाणे ते सगळं मिक्स करायचं. त्याचं ऍड करायचं. हो झाले गे. ओके, हे झाले. हे परत शेती आपण भाजलेली ते बघ सगळे. आता हे एकत्र मिश्रण केलंय. आता अर्धा किलोचं प्रमाण तिळाचं आहे, पण त्याच्यात थोडेसे चणा डाळ वाढली आहे आणि शेंगदाणे 200 ग्रॅम वाढले, म्हणजे हे पाऊण किलो असेल. बरं, पाऊण किलो. आता हा गुळ आपण पाक करूया. पाक बनवायला घेते तर तूप घेते 2 चमचे, म्हणजे कसा कढईला चिटकून येईल. ओके, हा ते सगळं आपलं केलेलं ना सामान एकत्र ते गुळ वगैरे चिटकून येऊन तूप घेतले. गुळ किती घेतलेला? अर्धा किलो. तिळाला अर्धा किलो गुळ. अर्धा किलो हा गुळ अर्धा किलो. पाणी ऍड करतो त्यात, म्हणजे पाक चांगला होतो. घट्ट आणि कडक वळण्यासाठी 2 तारीचा पाक बनवायचा त्यात. बरं, अगदी म्हणजे जास्त पण कडक नको म्हणून 2 तारीचा पाक, म्हणजे मीडियम. पाक करून घ्यायचा. आपला रेडी झालाय ना? हो रेडी होत आहे. झालाय का नाही? म्हणजे तो पटकन पडला नाही पाहिजे, हळूहळू पडला तर पाक तयार झाला असं समजायचं. आता पाक तयार होत आला आहे, तर आपण आता ना एक टिप बघूया. म्हणजे हे पाणी घेतलं मी वाटीमध्ये, तर पाणी थोडस घेऊन त्यात हा 1 थेंब 2 टाकायचे, म्हणजे तो गुळाचा पाक एकत्र राहतो. हा बघ असा, म्हणजे हा पाक होत आला आपला. म्हणजे आता आपल्याला हे सगळं साहित्य ऍड करायचंय त्यात. बरं, या बऱ्यापैकी लाडू चांगले होतील आपले. ओके, थोडस लालसर पण झालं. हा लालसर, खूप वेळ लागतो पाक व्हायला. हा आता पाक झालाय. आता ह्यात आपण सगळं ऍड करूया. ते सामान सगळं एकत्र केले. हे बघा, मंद गॅसवर करायचा, मोठा गॅस नाही करायचा. हे सगळं ऍड करायचं हळूहळू. आपण हे लाडू वळायचे गोल गोल. तर आता आपल्या आत्याने तूप लावून घेतलंय, त्यानंतर काय करायचं? लाडू बनवायचे. लाडू गोल ऍड करून गुळ वगैरे एकत्र करून आता त्याचे लाडू वळायचे. ते लाडू दाखव लाडूची प्रोसेस. आणि हे गरम गरमच करायचं. गरम गरम करायचे झाले का नाही का? परत गरम करायचं. ओके, लाडू तयार झालाय. वळायचं मंद बारीक.
छान छान झाला लाडू. हा बघा हे आता भाजून बिजून सर्व घेतलाय आणि पुरी आम्ही काय करायचं माहितीये, शेंगदाणे आणि नुसता तीळ असं बाकी डाळ बिळ सुका खोबरा पण टाकायचा, गुळ घ्यायचो, सुका खोबरा घ्यायचा असला तर, नाहीतर नुसत्या तिळाचे सुद्धा लाडू आम्ही बनवायचे. पुरी काय भेटायचं असलं, आता सगळं भेटतं. बरं कुठे गेलेली ग, कुठे गेलेली? काय आवाज नाही ऐकायला. तर आता आली आणि ही पण आता वळते लाडू. आमची आजी थंड पडली, काय माहिती. तुम्ही काय गरम दिलाच नाही ना. ते दिले ना खायला तुला, आता ते दिलेत ना खायला लाडू म्हणून खाशील ना. कोणता पुलाव? हा शॉर्टकट पुलाव आणि पौष्टिक पुलाव. बरं बरं. गाजर आहे, बटाटी आहेत, वाटाणे आहेत, तांदूळ आहेत. बस त्याच्यावर बरोबर ना. हो आता हे आपण मसाला घालून घेतला, आता तांदूळ घेतले टाकू ना त्यात, म्हणजे एकदा कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये होणार. शॉर्टकट पुलाव. लाडू झाले एवढे लाडू सोनाली. आणि सारण आता एवढंच राहिलंय. जरा गरम करायला पाहिजे. हे आता जरा कडक झालंय, ते आता परत गरम करायचं. बरं हा म्हणून गेलीच नाही गावी आता. नाही आता शिमगा जाणार आहे. हा जाणार पालखी नाचवायला. तू येशील ना. तू बोलवत नाही काय? बोलवायला पाहिजे. अरे देवाला तुम्ही बघायला आमच्याकडे काय मजा असते ती. खेळला ना. तिला घेऊन ये ना सोनाली. सोनाली काय बोलते बघ. या वर्षी येशील. त्या वर्षी माझ्या गावी बघू. हा आपण मस्त मजा करू. पालखी नाचवा. ही पण खूप छान नाचेल तिथे. लेडीज पालखी नाचवतात म्हणजे फिमेल. मी नाचवलेली कधी गेला नाही. मी नाही तिथे निघालेली पालखी. असो का असो नाचवली. ही आमची माझी बायको कुडायची काय त्यांना पावशी. ओळख करून देतात. तुला कळलंच नाही मस्करी. ही बघा आमची रंगीबिरंगी कशी छान छान पौष्टिक खिचडी म्हणा, पुलाव म्हणा. किती छान. हो आता याला 1-2 शिट्ट्या करायच्या झालं. मग आता कुकर स्वतः. आजी पण तिकडे कसली वरडते आजी ओरडते का ग आजी. बघा देवासाठी नाही, मांडायला ब्राह्मणा निर्वसायला जागेवाल्या असा तिळगुळ करून त्याकडनं घेते. आता सर्वांना तिळगुळ वाटणार. मांडायलाची पण आठवण काढतोय. सुपत्ती दे, त्याच्या पोरग्याला शांती दे, व्यवस्थित रवान दे असं दे. तुका दिलं लाडू. आता आपली सगळी पंगत बसली आणि लाडू पण ऑलमोस्ट रेडी झाले. थोडीशीच बाकी आहेत करायचे. तर आमची दीदी आता नाव घेते. दीदी घे नाव घे की पटकन. घेते ना. आई वडील देतात जन्म, देत नाही कर्म. संजय रावांचं नाव घेते, हाच माझा धर्म. अरे टाळे तर वाजवा. टाळे वाजवायला पैसे पाहिजे का काय रे तुम्ही. तर आता कोण तू का दीदी आपलं तू का नाही घेत आहे का. घेते सोनाली नाव. सोनाली घे पटकन. हवा आठवते का तू घेतेस. तुझे माहिती ही बघ गप बसली दीदी. दीदी लगेच बघ गप बसली. चंदनाच्या ताटात इलायची केळी. आणि परशुराम रावांचं नाव घेते, तिळगुळ बनवते वेळी. ओके ओके. तर दीदी घेते आता नाव. ते पण मालवणी पद्धतीचं. सगळ्यांनी नीट ऐका. डिस्टर्ब करू नका. ताड तडाचे, पान वडाचे, सोजी गावाचे, बहीण भावाचे, लेक रासमांची, सून जगतापांची. जगतापांच्या घरी काय काय परी, राधाकृष्ण घरी स्वयंपाक करी. हाऊस फुलांनी भरले ताट, संजय रावांच्या जीवावर कुंकवाचा थाट. अरे वा 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 वा. तुझी मिस्टर कुठे कामाला ते. मंत्रालयात. अरे वा. थोडे दे ग.
लाज वाटते. आपलं ही आता माझी बाई बाई आजी कोणी चांगलं नाव घेतलं तिघांपैकी खरं सांगायचं? तिघांपैकी माझ्याने मस्त घेतला. बघितलं काय चार अजून आहे. मी चांगला घेतला सांग. नाही यानं चांगला घेतला. शेवटी ती लाडकी लेक आहे ना. नाही तिथंच नाव घेणार ती बरोबर नाही अद्या. तू सांग ना. लाखांनी माणसाकडून तू सांग ना. मी काय तू मी कसं सांग तू चांगलं घेतलं. मी कसं करणार. मी अजून एक घेते. हा घे. चल. काश्मीरचे वैभव केशराची शेते संजय रावांचं नाव घेऊन लाडू बनवून हळदू कुंकू देते. बघा एक नंबर घेतला तुमच्या दोघांपैकी. टाळ्या तर वाजवा यार. अरे टाळ्या कच्च्या बाजूले मंडळी आमची आत्या मोजते किती लाडू झाले ते. प्रमाण कळेल ना त्याला हा. सगळ्यांना. 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, टोटल 110. टोटल 110 झाले. पावणा किलो म्हणजे पावणा किलो म्हणजे अर्धा किलो तीळ आणि पाव किलो शेंगदाण्यामध्ये लाडू झाले 110. 110 झाले. तर हळदी देवाला कुंकू 5 ठेवले. हा. देवाला पाच. म्हणजे 115 झाले. म्हणजे सगळ्यांना प्रमाण कळेल. बरोबर. असे आत्या तुम्ही बोललेली 200 हे बघा असे तुम्ही लाडू बनवा. बघा घरगुती लाडू एक नंबर झाले आणि कलर पण भारी आलाय. विकतच्या लाडूला कशी व्यवस्थित चव नसते. बरोबर. एकदम कशी तुम्ही पण हळदी कुंकूला या आमच्याकडे. हळदी कुंकू कधी आपला आम्हाला ऑर्डर पण द्या. आम्ही ऑर्डर घेतो. 26 जानेवारी तारीख ठरवली नाहीये. मी 26 जानेवारी आणि आमच्या अक्षयला भरभरून प्रतिसाद द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला लाडू असे पाहिजे असतील तर या दोघींना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला हे आवर्जून बनवून देतील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर आणि राहा खुश राहा. तिळगुळ घ्या. गोड बोला. आजी आमचा तीळ अभी हम आता है. विसरू नका. अभी हम आता है. विसरू नका. टाटा कर. टाटा तिळगुळाक आमच्याकडे या. आता लाडू दे गोड त्यांना. करा. सगळ्यांना सांग लाडू घ्या. गोड गोड बोला. लाडू घ्या. गोड गोड बोला. बाय बाय. बाय बाय बाय.